आपण इतिहासातील सर्वात जास्त कनेक्टेड असलेल्या काळापैकी एका काळात जगत आहोत. आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टी अधिक स्मार्ट होत आहेत. AI, स्मार्ट होम्स आणि नेहमी चालू असणारी उपकरणे. जीवन खूप वेगवान, अधिक सोयीस्कर आणि अधिक कनेक्टेड झाले आहे. पण ही सर्व प्रगती होत असताना आपल्या आजूबाजूला शांतपणे काहीतरी वाढत आहे, अशी गोष्ट जी आपण पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही किंवा ज्याचा वास घेऊ शकत नाही. तरीही ती नेहमी तिथे असते. आपल्या दैनंदिन जीवनाचा विचार करा. 20 वर्षापूर्वी आपण घराबाहेर जास्त वेळ घालवत होतो. लोक समोरासमोर बोलत असत आणि आपल्यापैकी बहुतेक जण सतत स्क्रीन, सिग्नल आणि कनेक्टेड उपकरणांनी वेढलेले नसतं. तुम्हाला आठवते का, तुमचे आई-वडील तुम्हाला फोन नेहमी जवळ ठेवू नकोस असे सांगायचे? तेव्हा तो एक साधा सल्ला वाटायचा. पण आज जग खूप वेगळं आहे. तुमचा फोन, तुमचा वायफाय राउटर, ब्लूटूथ उपकरणे, स्मार्ट उपकरणे हे सतत सिग्नल पाठवत असतात. हे सर्व मिळून ज्याला वैज्ञानिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रदूषण किंवा इलेक्ट्रोस्मॉग म्हणतात ते तयार करतात. हे अदृश्य आहे, शांत आहे आणि सर्वत्र पसरलेलं आहे. नमस्कार सर्वांना. माझ्या राहत्या जागेत तुमचं स्वागत आहे. माझे नाव सायमन लो आहे आणि आज आपण प्रत्यक्षात एक फेरफटका मारणार आहोत हे जाणून घेण्यासाठी की माझ्या राहत्या वातावरणात मी नेमक्या किती इलेक्ट्रोस्मॉगच्या संपर्कात येतो. तर चला सुरुवात करूया. आता प्रश्न असा आहे, आपण अशा गोष्टीला समजून घेण्यास सुरुवात कशी करू शकतो जी आपल्याला दिसतही नाही? बरं, आपण ते मोजून सुरुवात करतो. हे EMD 100 आहे. हे आपण दररोज वापरत असलेल्या उपकरणांमधून येणाऱ्या इलेक्ट्रोस्मॉगच्या पातळीचे मोजमाप करते आणि ते शोधून काढते आणि ते जे काही उघड करते ते तुम्हाला कदाचित आश्चर्यचकित करेल. आता EMD 100 हे AEI नावाच्या एका विशिष्ट स्केलचा वापर करते, ज्याचा अर्थ ॲम्बियंट इलेक्ट्रोस्मॉग इंडेक्स असा होतो. याला हिरव्यापासून पिवळ्या, केशरी आणि लाल क्षेत्रांपर्यंतच्या एका साध्या व्हिज्युअल गाईड सारखे समजा. प्रत्येक रंग तुमच्या वातावरणातील इलेक्ट्रोस्मॉगची एक वेगळी पातळी दर्शवतो आणि एकदा का तुम्ही ते पाहिले की तुम्हाला जाणवू लागते की तुमच्या आजूबाजूला प्रत्यक्षात किती प्रदूषण आहे, अगदी अशा शांत दिसणाऱ्या वातावरणातही. आता हे पहा, जसजशी रोजची उपकरणे चालू होतात आणि काम करू लागतात तसतसा डिटेक्टर प्रतिसाद देऊ लागतो. जे एकेकाळी अदृश्य होते ते आता मोजता येण्याजोगे झाले आहे. म्हणजे मी काही कल्पनेत पाहत नाहीये. हे प्रदूषण खरे आहे आणि मी त्यातील बराचसा भाग शोषून घेत आहे आणि तुम्हीही घेत आहात. डॉक्टर सतविंदर सिंग यांच्यासारखे आरोग्य सेवा तज्ज्ञ देखील इलेक्ट्रोस्मॉगच्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल चिंता व्यक्त करतात. मुलांचे मेंदू जसे की हायपोथॅलॅमस प्रौढांच्या तुलनेत 1.5 ते 2 पट जास्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स शोषून घेतात. पण जर तुम्ही मुलांच्या अस्थिमज्जेकडे पाहिले तर ती प्रौढांच्या तुलनेत तब्बल 10 पट जास्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन शोषून घेते. मेंदू खूप जास्त शोषक असतो, कवटी पातळ असते आणि आकारमानाने लहान असल्यामुळे जर मी तुम्हाला समान डोस दिला तर तुमची लहान उती मोठ्या उतीपेक्षा जास्त रेडिएशन शोषून घेईल. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे रेडिएशन उत्सर्जित करणारी उपकरणे जसे की मोबाईल फोन तुमच्यापासून लांब ठेवा. वापरत नसताना सर्व पॉवर पॉइंट्स बंद ठेवा. तिसरी गोष्ट, तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हार्मोनायझर्स वापरू शकता जे उपकरणांमधून निघणाऱ्या रेडिएशनच्या दुष्परिणामांना संतुलित करतील. या व्यतिरिक्त डॉक्टर मॅग्डा हॅवस सारख्या कॅनेडियन संशोधकांनी विशिष्ट परिस्थितीत काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक एक्सपोजर जैविक प्रतिसादांवर कसा परिणाम करू शकतात हे शोधणारे अभ्यास प्रकाशित केले आहेत. आता हे असं क्षेत्र आहे ज्यावर अजूनही संशोधन सुरू आहे, परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे, आपले पर्यावरण बदलत आहे आणि आपण आता त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. या सर्व गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या का आहेत? कारण तुमचे शरीर विद्युत आहे. तुमचा मेंदू सिग्नल पाठवतं. तुमच्या मज्जातंतू शरीरात सर्वत्र आवेग वाहून नेतात. त्यामुळे साहजिकच बाह्य इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आपल्यावर कसा परिणाम करतात याचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला आहे. विशेषतः काही विशिष्ट फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये त्या मानवी शरीराशी जुळू शकतात.
आता मला माहित आहे की तुम्ही काय विचार करत आहात, यावर काहीच उपाय नाही का? खेळ संपला काल की अजूनही काही आशा उरली आहे? चला, आज तुम्ही स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी काय करू शकता याबद्दल बोलूया. सादर करत आहोत EM गार्ड, जे आजच्या जगासाठी डिझाईन केलेले एक पोर्टेबल हार्मोनिक तंत्रज्ञान उपकरण आहे. फक्त एका बटनाच्या स्पर्शाने EM गार्ड तुमच्या आजूबाजूच्या जटिल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वातावरणाला नियंत्रित आणि संतुलित करण्याचं काम करते. आता प्रत्यक्ष वेळी रिअल टाइम काय घडतं ते पाहूया. EM गार्ड शिवाय तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की माझ्या लॅपटॉपवर, टॅबलेटवर आणि स्मार्टफोनवर EMD 100 कडून मिळणारी AI पातळी खूप जास्त आहे. आता आपण EM गार्ड चालू करूया आणि नीट लक्ष द्या. ज्या क्षणी EM गार्ड चालू केलं जाते त्या क्षणी हार्मोनिक इंडिकेटर लाल रंगावरून हिरव्या रंगात बदलला आहे. हे दर्शवते की जेव्हा EM गार्ड सक्रिय असते तेव्हा वातावरण अधिक संतुलित होते आणि AEI पातळी देखील कमी होऊन हिरव्या झोनमध्ये आली आहे. आणि यामुळेच EM गार्ड हे तुमच्याकडे असू शकणाऱ्या सर्वात शक्तिशाली वैयक्तिक संरक्षकांपैकी एक बनते. आता हा परस्पर संवाद अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी टंकू अब्दुल रहमान विद्यापीठात एक हस्तक्षेप अभ्यास इंटरव्हेन्शनल स्टडी आयोजित करण्यात आला होता, ज्याचं नेतृत्व फॅकल्टी ऑफ सायन्सच्या उपडीन डॉक्टर तेलाई कुवान यांनी केले होते. या संशोधनात पर्यावरणीय परिस्थिती जैविक प्रणालींवर कसा परिणाम करू शकते हे तपासले गेले. त्यामुळे या प्रकल्पासाठी आम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक हायपरसेन्सिटिव्हिटी सिंड्रोमचा अभ्यास करत आहोत. थोडक्यात सांगायचे तर मी याला EHS असे म्हणेन. आणि आम्ही EM गार्ड नावाच्या एका पोर्टेबल उपकरणाचा अभ्यास करत आहोत, जेणेकरून EHSचा त्रास असलेल्या सहभागींवर त्याचा संरक्षणात्मक प्रभाव तपासता येईल. केवळ 3 दिवसांच्या निरीक्षण कालावधीत 70.3% सहभागींनी त्यांच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे सांगितले. आम्ही रक्तपेशींच्या एकत्रीकरणात 50.7% घट देखील पाहिली, जी महत्त्वाची आहे कारण ती रक्ताभिसरण अधिक सुरळीत करण्यास, सूक्ष्म अभिसरण, मायक्रो सर्क्युलेशन सुधारण्यास आणि पेशी स्तरावर ऑक्सिजन व पोषक घटकांचा पुरवठा अधिक कार्यक्षम करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त सेरोटोनिनच्या पातळीत 59.5% वाढ दिसून आली, ज्यामुळे मूड, झोप आणि संज्ञानात्मक कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. आता दिवसाच्या शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली प्रिय माणसं, आपली कुटुंबे, आपले घर आणि आपले दैनंदिन जीवन. कारण तंत्रज्ञान कुठेही जाणार नाहीये. ते आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत अधिक समाविष्ट होत जाणार आहे. आणि म्हणूनच EM गार्डची रचना अशा प्रकारे केली आहे की ते तुमच्यासोबत घरी, कामाच्या ठिकाणी आणि आयुष्य तुम्हाला जिथे जिथे घेऊन जाईल तिथे तुमच्यासोबत राहील. जर हा संदेश तुम्हाला पटला असेल तर ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे त्यांच्याशी संपर्क साधा. आणि आजपासून EM गार्ड सोबत तुमचा प्रवास सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझं नाव सायमन आहे. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.